गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण सिलेक्शन ऑफ स्टॉक्स हे लक आहे का स्किल आहे याबद्दल थोडासा विचार करूया. आपण याच्या आधी विचार केलेला आहे स्टॉक कसे सिलेक्ट करावे. त्याचे दोन प्रकार आहेत, एक फंडामेंटल अनालिसिस, एक टेक्निकल अनालिसिस. तर फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण काय पाहतो, त्या स्टॉकचा मार्केट कॅप 5,000 कोटीपेक्षा जास्त पाहिजे, त्याचा CAGR 10% पेक्षा जास्त पाहिजे, डेट टू इक्विटी रेशो एक मॅक्झिमम 1 पाहिजे, ROE 15% पाहिजे, त्याच्याबद्दल कोणतेही निगेटिव्ह सेंटिमेंट असलेले न्यूज नको, प्रमोटर्सचे कमीत कमी शेअर्स गहाण ठेवलेले पाहिजे, म्हणजे लिस्ट प्लेस्ड प्रमोटर शेअर्स पाहिजे, आणि त्या कंपनीचं प्रॉडक्ट हे आजच्या जमान्याशी सुसंगत पाहिजे, कंटेम्पररी आणि रिलेव्हंट प्रॉडक्ट पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण विचार करतो. त्याच्यानंतर आपण फंडामेंटल अनालिसिस मध्ये प्रत्येक तिमाहीला, म्हणजे जून तिमाही, सप्टेंबर तिमाही, डिसेंबर तिमाही आणि मार्च तिमाहीला जाहीर होणारे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेले ओनरशिप पॅटर्न, ओनरची टक्केवारी किती आहे, त्याच्या एकूण मालकीच्या पॅटर्न मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची टक्केवारी किती आहे, आणि किती टक्के स्टॉक हा रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी अवेलेबल आहे याचा विचार करायला पाहिजे. जितका जास्त टक्के स्टॉक रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी अवेलेबल आहे तितके जास्त सामान्य जनता त्याच्यात भाग घेऊ शकते. जितका कमी स्टॉक रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी असेल तेवढं स्टॉक हा फार क्लोज्ड लोकांमध्ये असतो आणि त्याच्या किमतीवर देखील त्याचा परिणाम होतो. त्याच्यानंतर आपण त्याचा टेक्निकल अनालिसिस बद्दल पण विचार करतो. टेक्निकल सिलेक्शन, स्टॉकच्या सिलेक्शन मध्ये टेक्निकल अनालिसिसचा पण विचार करतो. त्यामध्ये MACD, मुव्हिंग ऍव्हरेज, कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स, जे आपल्याला बाय आणि सेलचा सिग्नल्स देतात. त्याच्यानंतर RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, जे स्टॉक ओव्हरबॉट आहे का ओव्हरसोल्ड आहे हे सांगतात. 70% वर जर का RSI स्ट्रेंथ दिसली तर तो स्टॉक ओव्हरबॉट असतो, आणि 30% खाली जर का RSI स्ट्रेंथ दिसली तर तो ओव्हरसोल्ड असतो. त्याच्यानंतर बोलिंजर बँड्स हे व्हॉलॅटिलिटी लेवल्सचे बद्दल काही हिंट्स देतात. फायबोनाची सिरीज हे टिप्स फॉर एंट्री अँड एक्झिट पॉइंट्स देतात, आणि VWAP व्याप म्हणतात, व्हॉल्यूम वेटेड प्राइस इंडेक्स देतात. हे सर्व चार्ट इंडिकेटर्स आहेत, म्हणजे ग्राफवरचे इंडिकेटर्स आहेत. हे सर्व आपल्याला टेक्निकल अनालिसिस मध्ये पाहायला मिळतात, आणि याच्यावरनं आपल्याला याच्यातले कोणतेही 3 इंडिकेटर्स हे एकमेकांना सुसंगत पाहिजे, टॅली होणारे पाहिजे, तरच स्टॉक घेण्याचं डिसिजन घेता येतं. यानंतर आपण बघितलं डेली मुव्हिंग ऍव्हरेज, हे एकदम स्ट्रॉंग आणि सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर्स आपल्याला अगदी सोप्या भाषेत पाहता येईल. आपण 20 दिवसाचं डेली मुव्हिंग ऍव्हरेज जर का पाहिलं तर आपल्याला शॉर्ट टर्म साठी एंट्री आणि एक्झिटचे लेवल्स कळतात चार्ट्सवर. 50 दिवसाचं डेली मुव्हिंग ऍव्हरेज पाहिलं तर कोणत्या लेवलला तुम्ही स्टॉप लॉस देऊ शकता, जेणेकरून तुमचं इन केस ऑफ सडन फॉल नुकसान लिमिटेड होईल हे ठरवता येईल. आणि 200 दिवसाचं डेली मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे साधारण 8 महिन्याचं डेली मुव्हिंग ऍव्हरेज जर का पाहिलं तर लॉंग टर्म पोझिशन्स काय घेता येईल याच्याबद्दलचा आपल्याला अंदाज येतो. हे आपल्याला झाले फंडामेंटल आणि टेक्निकल गोष्टी जे स्टॉक सिलेक्ट करताना पाहावं लागतात. त्याच्यानंतर आपण सिलेक्शन ऑफ स्टॉकच्या या मूळ मुद्द्याकडे येऊ, जे या आजच्या प्रेझेंटेशन आणि लेक्चरचं टॉपिक आहे, की हे एक लक आहे का स्किल आहे. तर हे 95% स्किल आहे आणि 5% लक आहे असं मी म्हणेल. असं मी का म्हणतो, कारण की लक हे एक जॅकपॉट सारखं असतं, हे कधीतरी एकदाच लागतं आयुष्यात. स्किल हे आपल्याला डेव्हलप करावी लागते. स्किल हे डेव्हलप करण्यासाठी काही एफर्ट्स घ्यावे लागतात, काही स्टडी करावं लागते, काही प्रॅक्टिस करावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला नॉनस्टॉप इम्प्रुव्हमेंट आणि नॉनस्टॉप स्टडी करावं लागते. स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला डिसिप्लिनने राहावं लागतं, आणि तुमच्या इमोशन्सवर तुमचा कंट्रोल पाहिजे. तुमचे जे काय ध्येय धोरणं तुम्ही ठरवलेले आहेत त्या ध्येय आणि धोरणानुसारच तुम्ही तुमचे निर्णय घेतले पाहिजे. त्याच्यात इमोशन्सला कमीत कमी थारा दिला पाहिजे. स्किल जर का असेल तर तुम्हाला काही स्ट्रॅटेजी डेव्हलप करायला पाहिजे, स्ट्रॅटेजी आणि प्लॅन असायला पाहिजे, आणि ते स्ट्रॅटेजी आणि प्लॅन एक्झिक्युशनसाठी तुम्हाला तुमच्यात कठोरता पाहिजे, तेवढे इमोशन्सवर तुमचा कंट्रोल पाहिजे, तेवढं सायकोलॉजिकली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. आणि सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्किल हा रिपीटेड परफॉर्मन्स गॅरंटी देऊ शकतो, पण लक हे रिपीटेड परफॉर्मन्सची गॅरंटी देऊ शकत नाही. लक वन्स इन अ ब्लू मून डे असतं. त्यामुळे स्टॉक सिलेक्शन हे बेसिकली स्किलच असतं.
लक हे नसतं असं माझं ठाम मत आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी सांगायलाच पाहिजे की आपण स्टॉक्स मध्ये काम करत असताना, स्टॉक सिलेक्ट करत असताना किंवा शेअर मार्केटमध्ये असताना कशापासून दूर राहिलं पाहिजे. अफवांपासून दूर राहिलं पाहिजे सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं लोन घेऊन स्टॉक्स विकत घ्यायला नाही पाहिजे. नंतर कोणीही सांगितलेल्या टिप्सवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. आपण आपला अभ्यास केला पाहिजे. आपली काहीतरी एक स्वतःची स्ट्रॅटेजी पाहिजे. आपले एक स्वतःचे काहीतरी चेक पॉइंट्स पाहिजे. आपण आपला एखादा माहिती असलेला स्टॉक विकत घेतला पाहिजे. टिप्सवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. याचा मी आपल्याला सांगेल की वॉरन बफेटने एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की सेल वेन अदर्स बाय अँड बाय वेन अदर्स सेल. त्याच्यानंतर तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याच्या पोर्टफोलिओला रेग्युलरली व्हिजिट केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही शेअर मार्केट इंथुझियास्ट असाल तर तुम्ही अगदी सुरुवातीला इन्व्हेस्टरच असलं पाहिजे, ट्रेडर असलं नाही पाहिजे. नॉर्मली काय होतं, आजकाल असं वातावरण आहे की शेअर मार्केट हे इझी मनीचं गोष्ट वाटते सगळ्यांना. तेव्हा मुलं किंवा मार्केटमध्ये येणारे ट्रेडिंगच्या हिशोबाने येतात. लक नुसार त्यांना काही थोडाफार फायदा होतो, पण नंतर झालेला फायदा पूर्ण व्याजासकट नुकसानीत कन्वर्ट होतं. आणि आपण कोणत्याही गोष्टीमध्ये व्हेंचर करत असताना काय ब्रोकरेज द्यावं लागतं किंवा त्या टॅक्सेशनचा काय इम्पॅक्ट त्याच्यावर आहे याचा अभ्यास करूनच आपण निर्णय घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का पाळल्या तर आपण इन्व्हेस्टर म्हणून जर्नीत आपली नक्कीच सुरू करू शकतो. आणि आपल्याला ज्याला आपण लेव्हरेजिंग म्हणतो किंवा हेजिंग म्हणतो की आपलं होणारं नुकसान हे आपण निश्चितच कंट्रोल करू शकतो. धन्यवाद. मला सजेशन्स द्या, कॉमेंट्स द्या आणि मला पुढचं एखादं आपल्याला काही टॉपिक हवा असेल तर ते देखील मला सांगा. थँक्यू.